तर मला काय करायची, एक React.js काय करायची, ऍप्लिकेशन क्रिएट करायची. त्यासाठी आपण डेस्कटॉप मध्ये एक A to Z 56 नावाचा फोल्डर बनवला होता. जस्ट त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर जे काही आपले प्रोजेक्ट होते आतापर्यंत जे बनवले होते, जे काही ऍप्लिकेशन बनवले होते, ते सगळे काय झालेत आपल्याला इथे शो झाले. मग आपल्याला आज काय करायची, एक नवीन ऍप्लिकेशन क्रिएट करायची. त्यासाठी जो वरती हा बार असतो त्या बारला काय म्हणतात, ऍड्रेस बार म्हणतात, किंवा त्याला आपण URL बार म्हणतो. जस्ट त्याच्यावर क्लिक केलं, जो काय पाथ होता तो रिमूव्ह करून ह्यामध्ये मी राईट करतो CMD राईट करून एंटर बटनावर जसं मी क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली इथे ओपन झाली. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी कमांड राईट करणार. जसे की कोणत्या कमांड, की जेवढ्या काय आपल्या कमांड असतील, ठीक आहे ना, आतापर्यंत आपण 5-6 कमांड शिकलो असतो, त्या कमांड आपण सगळे कुठे राईट करतो, CMD मध्ये. मग मला सांगा की मला एक React.js चं ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी कमांड काय आहे, npm create with latest आणि प्रोजेक्टचं नाव. जसं की मी इथे राईट करतो, काय नाव द्यायचं, Day11 देऊ. ओके, जस्ट एंटर बटनावर मी क्लिक केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तर मला इथे एक मेसेज आलाय, सिलेक्ट अ फ्रेमवर्क. मग इथे सिलेक्ट काय करायची, रिॲक्ट, देन सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. ठीक आहे, ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर आपल्या पुढे काहीतरी असा इंटरफेस ओपन होईल. ओके, इथे सिंपल कंट्रोल C करा. C केल्यानंतर CD म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजेच आपला फोल्डर. जसं की मी इथे चेंज डायरेक्टरी एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड आहे आपल्याकडे कोडपेस डॉट. याने काय होणार की आपल्यासाठी एक VS कोड काय होणार, ओपन होणार. आणि VS कोड ओपन झाल्यानंतर मी काय करतो इथे, की आपल्या प्रोजेक्टला रन पण करून घेतो. रन करण्यासाठी कमांड आहे npm run. जशी मी ही कमांड राईट केली आणि एंटर केली तर मला माहितीये की एक मला URL भेटेल, आणि ती URL मी ब्राउझरला सर्च केली किंवा त्याच्यावर राईट क्लिक करून त्याच्यावर क्लिक केलं तर ते ब्राउझरला एक बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन काय होईल इथे रन. त्यानंतर VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर जो काही SRC नावाचा फोल्डर आहे, SRC नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये जो आपला app.jss नावाची फाईल आहे, त्या फाईल मधून सगळा कोड मी काय केला, जस्ट रिमूव्ह केला. आणि त्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करणार. कोणत्या टाईपचा कंपोनंट राईट करणार, आणि React.js मध्ये किती टाईपचे कंपोनंट असतात, 2 टाईपचे असतात. पहिला टाईप असतो फंक्शन बेस कंपोनंट, आणि सेकंड टाईप म्हणजे क्लास बेस कंपोनंट. ओके, जस्ट मी इथे राईट करतो एक फंक्शन बेस कंपोनंट. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव काय देणार, जे आपण फाईल नेम दिले तेच आपल्या कंपोनंटला नाव असणार. आणि त्या कंपोनंटच्या आतमध्ये एक आपण रिटर्न करणार. रिटर्न काय करणार की एक एम्प्टी टॅग. एम्प्टी टॅगला काय म्हणतात, फेगमेंट म्हणतात. आणि फेगमेंटच्या आतमध्ये मी H1 मध्ये सांगतो वेलकम. त्यानंतर जो आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर इथे आपल्याला राईट करायला लागले एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव ऍप. सेव्ह केलं मी. त्यानंतर ब्राउझरला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे वेलकम शो झालंय. त्यानंतर VS कोड मध्ये येऊन मी app.css मधली फाईल मधली सगळी CSS काय केली, फक्त रिमूव्ह केली. त्यानंतर इंडेक्स मधली CSS पण रिमूव्ह केली. ओके, त्यानंतर आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला H1 एक नॉर्मलचा शो होतोय. ओके, आता लास्ट लेक्चर मध्ये आपण एक मिनी प्रोजेक्ट घेतला होता, त्याच प्रोजेक्टला आपण काय करू, कंटिन्यू करू. ठीक आहे, मी पहिल्यापासून नवीन सगळा कोड पहिल्यापासून टाईप करतो. पण त्याआधी आपण समजून घेणार आहोत की त्या प्रोजेक्ट मध्ये करायची काय. ओके, आता काही जणांसाठी हे नवीन असेल ज्यांनी लेक्चर मिसिंग केलं, ठीक आहे, त्याचं पण यामध्ये कव्हर होईल. तर माझा एक असा डेमो आहे किंवा माझा एक असा प्रोजेक्ट आहे. कसा आहे माहिती आहे की माझ्याकडे एक टेबल असणार आहे. काय असणार आहे, टेबल. माहिती आहे ना टेबल तुम्हाला, ठीक आहे, जस्ट आपण टेबल टॅगने क्रिएट करू शकतो. एक टेबल असणार आहे. त्या टेबल मध्ये असे काही कॉलम्स असतील.
जसं की हा एक कॉलम घेतला मी, असे मी किती 5 कॉलम बनवतो. बनवले हे कॉलम, ठीक आहे. त्या टेबलमध्ये असे काहीतरी कॉलम असतील, किती 1 2 3 4 5 कॉलम असतील. त्यानंतर टेबलचा एक हेडर असेल. जसं की आपण हेडर मध्ये काय काय राईट केलं तर लास्ट लेक्चर मध्ये, जस्ट इथे असणार एक प्रोडक्ट, ठीक आहे. टेक्स्ट जास्तच मोठा झाला, ठीक आहे, छोटा करू. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण काय घेणार आहे, क्वांटिटी घेणार आहे. त्यासाठी मी शॉर्टकट मध्ये QTY राईट करतो. त्यानंतर प्राइस घेऊ आपण, प्राइस नंतर टोटल, आणि लास्ट कॉलम मध्ये ऍक्शन. ओके, ह्या प्रकारे आपला काय असणार आहे, एक टेबल असणार आहे, आणि त्या टेबल मध्ये ह्या प्रकारे काहीतरी हेडर्स असतील, जसे की प्रोडक्ट, क्वांटिटी, प्राइस, टोटल आणि ऍक्शन, ठीक आहे. त्यानंतर त्या प्रोडक्ट हेडरच्या खाली एक असा इनपुट बॉक्स असेल. ओके, कुणाचा, प्रोडक्टचा. त्यानंतर इथे क्वांटिटीचा एक इनपुट बॉक्स असेल, त्यानंतर प्राइसचा पण एक इनपुट बॉक्स असणार, आणि त्यानंतर टोटलचा पण काय असणार, इथे एक इनपुट बॉक्स असणार आहे. आणि त्यानंतर ऍक्शन मध्ये एक बटन ठेवणार आहे आपण, जसं की त्या बटनला नाव देऊ आपण इथे प्लस. समजली UI कशी असणार आहे तुमची, ठीक आहे. आता ह्या UI ला आपण काय करू, क्रिएट करून. त्यासाठी मी app.jss मध्ये आलो, आणि app.jss मध्ये आल्यानंतर जो H1 होता त्या H1 ला मी रिमूव्ह करतो, कारण ते आपल्या H1 ची गरजच नाही. सिंपल एक टेबल टॅग घेतला, टेबल टॅग नंतर एक TR घेतला, आणि TR नंतर T हेड घेतला, आणि T हेड मध्ये पहिले मी सांगतो इथे प्रोडक्ट, त्यानंतर सेकंड काय असणार इथे QTY, आणि त्यानंतर थर्ड असणार इथे प्राइस असणार आहे, आणि त्यानंतर आपण घेऊ अजून इथे टोटल, आणि त्यानंतर लास्ट मध्ये असेल एक ऍक्शन. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर मला इथे हेडर शो झालेत ना इथे, जसं की प्रोडक्ट, क्वांटिटी, प्राइस, टोटल, ऍक्शन. आता तो टेबल आहे, मग त्या टेबलला आपण अजून थोडीशी डिझाईन देऊ. त्यासाठी मी डिझाईन साठी त्याला एक छोटीशी विड्थ दिली, की त्याला आपण विड्थ देऊ इथे 100 पिक्सल. त्यानंतर त्याला एक आपण बॉर्डर देऊ 1. सेव्ह केलं, ब्राउझरला आलो, रिफ्रेश केलं, तर आपला इथे एक टेबल काय झालाय, शो झालाय, आणि टेबलचा हेड पण शो झालाय. त्यानंतर आपली नेक्स्ट टास्क असा आहे की त्या हेडरच्या खाली काय असणार आहे, ते इनपुट बॉक्स असणार आहे. मग त्यासाठी मी कुठे आलो, app.jss मध्ये आलो, आणि त्यामध्ये अजून एक मी TR घेतला, आणि TR मध्ये परत मी घेतो इथे TD, आणि TD च्या आतमध्ये एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला मी टाईप काय दिला इथे, टेक्स्ट दिला. त्यानंतर अजून एक घेतला मी, हा प्रोडक्ट नेम साठी घेतला, हा प्रोडक्ट क्वांटिटी साठी घेतला, हा प्रोडक्ट प्राइस साठी घेतला, आणि हा प्रोडक्ट टोटल साठी, आणि लास्टला काय आहे, एक बटन आहे, आणि त्या बटनला असं काहीतरी नाव द्यायचंय प्लस. बरोबर ना. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आले सगळे इनपुट बॉक्स आपल्याला. प्रोडक्ट आली, क्वांटिटी आली, प्राइस आली, टोटल आले, ऍक्शन आले, आणि त्यांचे काय आले तिथे इनपुट बॉक्स आले. ठीक आहे. आता प्रोडक्ट नेम आपण भरणार आहे टेक्स्ट मध्ये, क्वांटिटी नंबर मध्ये, प्राइस पण नंबर मध्ये, आणि टोटल पण नंबर मध्ये. मग त्यासाठी मी काय करतो, त्या इनपुट बॉक्सचे फक्त मी इथे टाईप चेंज करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आपली जी काही UI पाहिजे होती ती UI काय झाली इथे कम्प्लीट झाली. आता त्यानंतर मला काय करायची माहिती आहे, ह्यामध्येच मी तुम्हाला सांगतो. ओके, जसं की मी इथे प्रोडक्ट नेम टाकलं निरमा. ओके, त्यानंतर प्रोडक्ट क्वांटिटी टाकली मी 2, आणि त्या 2, त्या निरम्याची प्राइस आहे, एका निरम्याची प्राइस आहे किती रुपये, 15 रुपये आहे. तर ह्या दोन्ही ह्या प्रोडक्टची टोटल किती झाली, 30 रुपये झाली. कशी केली तुम्ही, क्वांटिटी इंटू प्राइस केल्यानंतर तुम्हाला काय भेटलं इथे, टोटल भेटले. पक्का, ठीक आहे. काय केलं तुम्ही, क्वांटिटी इंटू
प्राइस केल्यानंतर तुम्हाला काय भेटतं इथे, टोटल भेटतंय. मग आपल्याला काय करायची माहितीये, जसं की मी इथे प्रोडक्ट नेम टाकलं निरमा टाकला, त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 3 आणि त्याची प्राइस टाकली 10 रुपये, तर ऑटोमॅटिकली ह्या टोटल इनपुट बॉक्स मध्ये 30 रुपये आले पाहिजे, बरोबर ना. मग हे 30 रुपये कसे येणार ते आपण पाहूया. तुम्हाला व्हॅल्यू ऍट्रिब्यूट माहिती आहे, काय करतो व्हॅल्यू ऍट्रिब्यूट, आठवा ना आता, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट आठवा ना, काय करतो मला ते सांगा. तुम्हाला ते माहित नाहीये, जस्ट मी काय करतो ट्राय करू आपण. जस्ट व्हॅल्यू ऍट्रिब्यूट घेतला आणि त्या व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये मी आधी राईट केलं 100, 1000 राईट केलं. जसं मी याला सेव्ह केलं आणि ब्राउझरला आलो, एकदा रिफ्रेश केलं, तर ह्या टोटल मध्ये 1000 कोणी राईट केलं, मी राईट केले का, नाही. कशामुळे आले तिथे, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. मग व्हॅल्यू ऍट्रिब्यूट काय करते की एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करते. ओके, जसं की 1000च्या जागी मी इथे टाकलं असं एक काहीतरी रॅन्डम नंबर टाकले, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, तर दिसतं इथे आपल्याला रॅन्डम नंबर, पक्का. मग आपल्याला काय करायचंय की जसं आपण एखादा प्रोडक्ट नेम टाकला निरमा, त्यानंतर त्या प्रोडक्टची क्वांटिटी टाकली आपण 3 टाकली, त्याची प्राइस टाकली आपण 15 रुपये, तर ऑटोमॅटिकली इथे किती आले पाहिजे, 45 रुपये, पक्का. मग आपण इथे काय करू माहितीये, ती व्हॅल्यू ऍट्रिब्यूटच्या आतमध्ये इथे आपण करू, ठीक आहे, ओके ओके, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट समजलंय तुम्हाला, ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट रिफ्रेश करतो मी इथे. आता इथे मी प्रोडक्ट नेम राईट केलं रॅन्डम असं काहीतरी, क्वांटिटी टाकली, प्राइस टाकली. आता हे क्वांटिटी, प्राइस, प्रोडक्ट नेम कुठेतरी स्टोअर झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय बनवायला लागतील इथे, व्हेरिएबल बनवायला लागतील. काय बनवायला लागतील, व्हेरिएबल. मग व्हेरिएबल बनवायचे असतील तर आपल्याला कुणाची गरज घ्यायला लागणार आहे, यूज स्टेटची. मग इथे आपण करू इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये यूज स्टेट, फ्रॉम कुठून, रिॲक्ट मध्ये. जस्ट यूज स्टेटचा यूज करून मी काय करतो इथे व्हेरिएबल बनवतो, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. पहिला व्हेरिएबल आपण बनवू प्रोडक्ट, कोमा दिला आणि त्याचा व्हेरिएबलचा एक असेल इथे फंक्शन, जसं की सेट प्रोडक्ट इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय स्टोअर करायची का आपल्याला, त्यामुळे तसंच मी त्याला एम्प्टी ठेवला. नेक्स्ट व्हेरिएबल आपल्याला असं बनवायचं आहे क्वांटिटी, बरोबर ना, आणि त्याचा असेल एक सेट QTY नावाचा फंक्शन. कुणाचा यूज करून बनवायची, यूज, आणि त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू आपण स्टोअर करू 0 रुपये. त्यानंतर थर्ड व्हेरिएबल असा असेल प्राइस नावाचा, आणि त्याचा एक असेल सेट प्राइस नावाचा फंक्शन इक्वल टू यूज स्टेट, आणि त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू आपण स्टोअर करू 0. ठीक आहे, इतर तर समजले, 3 व्हेरिएबल बनवलेत. मग आता आपल्याला काय करायची की ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू टाईप केली, तर ते कुठे स्टोअर झाली पाहिजे, ह्या व्हेरिएबल मध्ये. मग त्यासाठी मी काय करतो, जो आपण इनपुट बॉक्स बनवलाय त्याला मी एक इव्हेंट लावतो, कोणतं, ऑन चेंज नावाचं. जसं त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी चेंजेस होतील तर एक ॲरो फंक्शन काय होणार इथे, कॉल होणार, आणि तो काय पास करणार, सेट प्रोडक्ट ला तो काय पास करणार, इव्हेंट मधून, टार्गेट मधून व्हॅल्यू पास. ठीक आहे. त्यानंतर जसं आपण प्रोडक्ट नेमला राईट केले, त्याच प्रकारे कुणाला राईट करणार आपण, क्वांटिटीला. मग जसं आपण त्या क्वांटिटी इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार, तर आपल्यासाठी एक ॲरो फंक्शन कॉल होणार, आणि ॲरो फंक्शन काय करणार की जे सेट क्वांटिटी नावाचं फंक्शन आहे त्या फंक्शनला इव्हेंट मधून, टार्गेट मधून तो काय पास करणार, व्हॅल्यू. जसं आपण क्वांटिटीला केले त्याच प्रकारे कुणाला असणार आहे इथे, प्राइसला. जस्ट इथे मी फंक्शन चेंज करणार, फक्त सेट प्राइस झालं इथे. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, आणि जसं मी इथे प्रोडक्ट नेम राईट केलं एखादा निरमा, क्वांटिटी टाकली 10 रुपये, आणि प्राइस मी राईट केली इथे काहीतरी एकाची 100 रुपये. तर जे आपण ही व्हॅल्यू टाईप केली
तर ते कुठे स्टोअर झालंय, जे आपण हे व्हेरिएबल बनवले होते त्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू काय झाली आता स्टोअर झाली. मग आपल्याला काय करायची, आपण इथे क्वांटिटी इन प्राइस इथे ती व्हॅल्यू टाकली तर ऑटोमॅटिकली आपल्याला इथे काय भेटलं पाहिजे, टोटल भेटलं पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो, जो आपला इनपुट बॉक्स आहे कोणता, टोटलचा, त्याला मी काय करतो, एक व्हॅल्यू ऍट्रिब्यूट घेतलं आणि त्यामध्ये मी सांगतो काय करायचं, तू जी काय प्राइस आहे, प्राइस इंटू क्वांटिटी आली पाहिजे तिथे. ओके, जस्ट ह्याला मी सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी एकदा, इथे प्रोडक्ट नेम टाकलं मी, त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 5 टाकली आणि प्राइस टाकली मी इथे 12 रुपये. तर ऑटोमॅटिकली आपल्याला इथे किती भेटले, 60 रुपये भेटले. समजलं इथे काय केलंय, जस्ट आपलं इतर सर्वांचं झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, इथं तर झालं ना, ह्याच्या पुढे गेलतो आपण, इथंच झालं. ठीक, कन्सोल मध्ये डेटा प्रिंट केलता. ठीक आहे, तर आता इथं आपलं झालं असेल. ठीक आहे, नसेल झालं काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्या पुढचा आपला असा टास्क आहे. ठीक आहे, इथं तर नॉर्मल आहे. ठीक आहे, आपल्यासाठी काय इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आणि त्याला आपण प्रिंट करायची. आपण असे डेमो भरपूर सारे केले. ठीक आहे, आता इथे काय करायची माहितीये, जसं मी इथे एक प्रोडक्ट नेम राईट केलं, साखर. ठीक आहे, साखर नंतर मी इथे क्वांटिटी टाकली 1 किलोची आहे. ठीक आहे, आपल्याला किती किलो पाहिजे, 5 किलो पाहिजे आणि 1 किलोची प्राइस आहे 46 रुपये. तर ऑटोमॅटिकली आपल्याला इथे किती भेटले, 230 भेटले. ओके, मग आता काय करायची, जसं इथे प्लस बटनावर आपण क्लिक करणार, काय करणार, ह्या प्लस बटनावर आपण जसं क्लिक करणार तर आपल्यासाठी कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट होणार आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय असणार, प्रोडक्ट नेम असणार, त्या प्रोडक्टची क्वांटिटी असणार, प्राइस असणार आणि टोटल असणार. कधी असणार, की जसं आपण ह्या प्लस बटनावर क्लिक करणार तर आपल्यासाठी कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट होणार आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये प्रोडक्ट नेम, क्वांटिटी, प्राइस आणि टोटल असणार. कधी होणार, की आपण त्या प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर. मग मी काय करतो, जे प्लस नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन घडली पाहिजे, त्यासाठी मी त्या बटनला टाकतो एक इव्हेंट. कोणतं इव्हेंट, ऑन क्लिक. जसं आपण त्या बटनावर क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार, कोणतं, की सेव्ह डेटा नावाचं काय होणार, इथे एक फंक्शन कॉल होणार. आणि जे हे फंक्शन आहे ते फंक्शन मी काय करतो, इथे वरती बनवतो व्हेरिएबलच्या खाली. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव असेल सेव्ह डेटा, ओपन करली क्लोज करली आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की सध्या आपण हे करू. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि जे काही आपलं डेव्हलपर ऑप्शन असतं त्याला मी ओपन करण्यासाठी राईट क्लिक केलं, इन्सर्ट बटनावर क्लिक केलं तर आपल्यासाठी इथे कन्सोल ओपन झाले. ओके, कन्सोल पाहिजे आपल्याला. ठीक, जसं मी इथे एक प्रोडक्ट नेम राईट केलं, निर्मा, त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 2, एका प्रोडक्टची प्राइस आहे 13 रुपये, ती 20 रुपये, तर इथे आपल्याला 46 भेटले. जसं मी प्लस बटनावर क्लिक करतोय तर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय, हे प्रिंट झालंय. ओके, तर आपल्याला हे नाही प्रिंट करायचं, आपल्याला ऑब्जेक्ट प्रिंट करायची. आणि मग त्यासाठी मी काय करतो, त्या फंक्शनच्या आतमध्ये आलो आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये एक व्हेरिएबल बनवतो, जसं की व्हॅर ओबी इक्वल टू, इथे कर्ली ब्रॅकेट टाकला की तो काय झाला, व्हेरिएबल ऑब्जेक्ट झाला. त्याचा डेटा टाइप कोणता झाला, ऑब्जेक्ट झाला. आणि त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये आपल्याला प्रोडक्ट, क्वांटिटी, प्राइस आणि टोटल प्रिंट करायची. मग त्यासाठी आपल्याला माहित आहे की ऑब्जेक्ट मध्ये डेटा कसा स्टोअर होतो, अरे ऑब्जेक्ट मध्ये कसा असतो डेटा, की पर व्हॅल्यू नसतो ना. ठीक आहे ना, मग त्यासाठी मी ऑब्जेक्ट मध्ये पहिली की बनवतो, जसं की पहिल्या कीला आपण नाव देऊ इथे प्रोडक्ट आणि त्याची की द्यायची असेल तर इथे कोलम द्यायचं किंवा साप चावल्यासारखं चिन्ह, तसं म्हणा. ओके, मी इथे प्रोडक्ट ही काय झाली, की झाली आणि या प्रोडक्ट की ची व्हॅल्यू कोण असणार, जो आपण हा व्हेरिएबल बनवलाय तो व्हेरिएबल काय असणार, त्या प्रोडक्टची व्हॅल्यू असणार. ओके, त्यानंतर जसं आपण प्रोडक्ट राईट केले त्यानंतर आपल्याला काय प्रिंट करायची, ते QTY म्हणजेच क्वांटिटी. आणि हे क्वांटिटी काय झाली, की झाली आणि ह्या की ची व्हॅल्यू म्हणजे कोण, जो आपण क्वांटिटी नावाचं व्हेरिएबल बनवलं होतं ती काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली. त्यानंतर
प्राइस कोलन आणि या प्राइस नावाची व्हॅल्यू कोण असणार, हा जो प्राइस नावाचा व्हेरिएबल बनवलाय तो तिथे असणार. ओके, त्यानंतर आपल्याला प्रिंट करायचे काय, टोटल. आता टोटल कुठे आहे, व्हेरिएबल आहे का आपल्याकडे, नाही. मग टोटल कशी भेटणार, टोटल नावाचा व्हेरिएबल तर नाही आपल्याकडे, मग टोटल कशी भेटणार आपल्याला, क्वांटिटी इंटू केले आपल्याला टोटल भेटेल. बघता, ठीक आहे आपण ट्राय करू. क्वांटिटी इंटू प्राइस झालाय ऑब्जेक्ट. जस्ट ह्या ऑब्जेक्टला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, कुणाला ओबीसीला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केलं आणि रिफ्रेश केल्यानंतर एक प्रोडक्ट ची डिटेल मी काय करतो, फिल करतो. क्वांटिटी टाकली मी 5, त्यानंतर त्या क्वांटिटीची त्या प्रोडक्टची प्राइस टाकू आपण इथे 12 रुपये, तर 60 रुपये आली इथे. जसं मी इथे प्लस बटन क्लिक केलं तर कन्सोल मध्ये आपल्यासाठी एक ऑब्जेक्ट काय झाला इथे प्रिंट झाला. दिसतो इथे ऑब्जेक्ट कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. प्रोडक्ट नेम काय आलंय, निर्मा आलाय. क्वांटिटी आली प्राइस किती आली 12, टोटल किती आली 60 आली. ठीक आहे, जस्ट आपण इथं ट्राय केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, का ह्याच्या पुढे गेलतो आपण, एवढंच झालं ना. ठीक आहे, तर ह्यानंतर आता काय करायचे माहितीये, ठीक आहे, ह्यानंतर आपल्याला काय करायची, जो हा कन्सोल मध्ये ऑब्जेक्ट प्रिंट होतोय तो ऑब्जेक्ट आपल्याला एका ऍरे मध्ये स्टोअर करायचा. कुठे स्टोअर करायचा आहे, ऍरे मध्ये. कोणता ऑब्जेक्ट, जसं की मी एक रॅन्डम आपण प्रोडक्ट नेम राईट केलं मी ABC, क्वांटिटी टाकली 10, प्राइस टाकली 100, तर 1000 रुपये इथे आली. आणि प्लस बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये ऑब्जेक्ट काय झालाय, प्रिंट झालाय. आणि हा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि हा ऑब्जेक्ट आपल्याला एका ऍरे मध्ये काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी कोड मध्ये आलो आणि आपल्याला एक छोटासा मी काय बनवलं इथे, एक व्हेरिएबल बनवलं. जसं की कॉन्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला क्लोज केलं, त्या व्हेरिएबलला आपण नाव देऊ इथे डेटा देऊ. आणि त्याचं काय असेल, एक फंक्शन असेल सेट डेटा नावाचं, इक्वल टू इथे काय असणार, यूज स्टेट. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, ऍरे टाईपचा. त्यासाठी आपण तिथे राईट काय केले, स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, झाला व्हेरिएबल. मग मी इथे काय करतो, जो आपण बनवलाय डेटा नावाचा व्हेरिएबल, त्याचा डेटा टाईप आहे ऍरे. तर मी इथे काय करतो, त्यामध्ये डेटा सेट करतो. त्यासाठी सेट डेटा नावाच्या फंक्शनला कॉल केलं आणि त्याला मी जो ऑब्जेक्ट बनवलाय तो ऑब्जेक्ट काय केला, इथून पास केला. आणि पास केल्यानंतर जस्ट इथे फक्त समजण्यासाठी आपण तो व्हेरिएबल इथे कन्सोल डॉट लॉग करतो. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, प्रोडक्ट नेम एक मी फिल केला ABC नावाचा, त्याची प्राइस क्वांटिटी ठेवली आपण 5, त्याची प्राइस टाकली आपण 100 रुपये, तर 500 रुपये इथे आली. आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर जो आपण डेटा नावाचा व्हेरिएबल बनवला होता तो काय झाला इथे आता एम्प्टी झालाय. त्यानंतर मी इथे सेकंड प्रोडक्ट भरवतो, जसं की XYZ नावाचा, त्याची क्वांटिटी टाकली मी 10. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर कोणता प्रोडक्ट शो झाला आपल्याला आता इथे, ABC नावाचा झाला. आणि इथे आपण कोणता भरलाय आता, XYZ चा. म्हणजे इथे काय होतंय, थोडासा डेटा सेव्ह होण्याला थोडासा डिले होतोय, म्हणजे थोडासा काय होतोय, वेळ लागतोय. मग हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कोणती फंक्शनॅलिटी यूज करतो, यूज स्टेटची. काय, यूज इफेक्ट. मग यूज इफेक्टला आपल्याला यूज करायचे असेल तर त्याला आपल्याला इथे काय करायला लागेल, इम्पोर्ट करायला. इम्पोर्ट कुणाला इम्पोर्ट करायची, यूज इफेक्टला. फ्रॉम कुठून, रिॲक्ट मधून. जस्ट मग तुम्हाला मी दाखवतो यूज इफेक्टचा सिंटॅक्स कसा आहे. जसं की मी त्या फंक्शनच्या वरती राईट करतो, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज, त्यामध्ये एक ॲरो फंक्शन आणि ॲरो फंक्शन नंतर कोमा द्यायचा आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा. तो स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी असतो, यूज इफेक्ट कशासाठी असतो. यूज इफेक्ट काय करतो, डेटा डिलेला डिले होऊन देत नाही. ओके, ऑच करतो. यूज इफेक्ट काय करतो, एखाद्या व्हेरिएबलवर ऑच करतो. ऑच म्हणजे काय, लक्ष ठेवतो. जसं की मी ह्याला काय सांगतो, यूज इफेक्ट तू काय कर, डेटा नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यावर लक्ष ठेव. लक्ष म्हणजे काय, की जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यामधली व्हॅल्यू 0 ची 1 झाली, 1 ची 0 झाली, किंवा त्यामध्ये A चा B झाला किंवा B चा A झाला,
तर हे काय झालं, त्याची ऍक्टिव्हिटी झाली, त्यामध्ये असे चेंजेस झाले की तू काय करायचं, तू एवढंच कर, कन्सोल डॉट लॉग कर आणि त्यामध्ये आपण एक मेसेज टाकू, एक अपडेटेड. आणि अपडेटेड मध्ये आपण काय प्रिंट करू, तो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यालाच प्रिंट कर. समजतं इथे काय केलंय, की जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यावर तू लक्ष ठेव, आपण असं यूज इफेक्टला सांगितलंय. मग जसं तिथे 0चा 1 झाला किंवा 1चा 0 झाला तर काय होणार आहे, लगेच कन्सोल डॉट लॉग होणार आहे. आणि जो काय आपण खाली कन्सोल डॉट लॉग केला होता, मी जस्ट त्याला रिमूव्ह करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि इथे एक मी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन फिल करतो, जसं की निरमा टाकलं. त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 10 रुपये, प्राइस टाकली मी 100 रुपये. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर जो आपला डेटा नावाचा व्हेरिएबल होता त्यामध्ये आता स्टोअर काय झालं, इथे निरमा स्टोअर झालाय. ओके, त्यानंतर इथे मी दुसरा प्रोडक्ट टाकला साखर, प्लस बटनावर क्लिक केलं तर आता त्यामध्ये काय स्टोअर झालं, इथे साखर. आता होतोय डिले, आता इथे डिले होतोय का, नाही होत. म्हणजे आपला जो डिले होत होता तो प्रॉब्लेम काय झाला, इथे आता सॉल्व्ह झाला. इथं समजलंय ऑनलाईन मध्ये काय केलंय नेमकं, बरोबर ना. आणि त्यामध्ये काय होतंय की जी प्रोडक्टची डिटेल आहे ते डिटेल काय होती, तिथे स्टोअर होते. त्यानंतर मी सेकंड प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भरायला गेलो. कोणत्या, सेकंड प्रोडक्ट. जसं की सेकंड प्रोडक्ट कोणता, साखर. त्याची क्वांटिटी टाकली, मला 2 किलो पाहिजे, 1 किलोची प्राइस आहे 46 रुपये, तर ऑटोमॅटिकली 92 रुपये आले. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर त्या जो डेटा नावाचा व्हेरिएबल होता त्यामध्ये आता काय स्टोअर झालंय, साखर. बरोबर, अगोदर काय होतं, निरमा. मग मला काय करायची, की जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यामध्ये निरमा पण पाहिजे, त्यामध्ये साखर पण पाहिजे, आणि पुढे जाऊन मी अजून काहीतरी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन भरली, ती पण मला इन्फॉर्मेशन पाहिजे त्यामध्ये स्टोअर. मग त्यासाठी आपण आतापर्यंत कोणता फंक्शन यूज करत होतो, म्हणजे कोणती फंक्शनॅलिटी यूज करत होतो, आठवतंय तुम्हाला, की फर्स्ट लेक्चरला आपण असं काहीतरी केलं होतं की त्यामध्ये त्यामध्ये एबीसी पण असणार, त्यानंतर सेकंड मध्ये एबीसी पण असणार, परत एक्स वाय झेड पण असणार, आणि थर्ड टाइम आपण प्रोडक्ट भरणार त्यामध्ये एबीसी पण असणार, एक्स वाय झेड पण असणार, आणि त्यानंतर पी क्यू आर पण असणार. बरोबर ना, अशी फंक्शनॅलिटी आपण यूज केली, टास्क पण केलाय. मग त्यामध्ये आपण कोणती फंक्शनॅलिटी यूज केली, कोणतं, स्प्रेड ऑपरेटर. मग त्याचा यूज करून आपण काय करू, जो हा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला काय करू, आपण त्यात स्टोअर करत जाऊ किंवा त्यात इन्सर्ट करत जाऊ. मग त्यासाठी मी इथे काय करतो, जो आपण सेव्ह डेटा नावाचा फंक्शन बनवलाय त्या फंक्शनच्या इथेच आपण काय केलंय, सेट डेटा, म्हणजे आपण जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यामध्ये आपण डेटा काय केलाय, इथे स्टोअर केलाय. मग मी तिथे काय करतो, एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबलला नाव दिलं इथे न्यू डेटा नाव, इक्वल टू त्याचा टाईप कोणता राहणार, ॲरे. आणि त्या ॲरे मध्ये मी इथे देणार 3 डॉट. आता 3 डॉट का दिले, की 3 डॉट हा काय आहे, स्प्रेड ऑपरेटरचा सिंटॅक्स आहे. 3 डॉट द्यायचे, आणि जो काही जुना डेटा आहे, जुना डेटा कशात आहे, हा डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये, तो जुना डेटा द्यायचा. आणि नवीन डेटा कशात येतोय, त्या ऑब्जेक्ट मध्ये, मग तो ऑब्जेक्ट पास करायचे. झाला, जे काय आपल्याला रिझल्ट भेटणार आहे तो रिझल्ट कशा स्टोअर होणार आहे, न्यू डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि जो न्यू डेटा नावाचा व्हेरिएबल आहे तो न्यू डेटा नावाचा व्हेरिएबल तुम्ही सेट डेटाला पास करा. जसं मी ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, आता कन्सोल मध्ये तर आपल्याला काही शो होत नाही. एक प्रोडक्ट भरला मी इथे निरमा, त्यानंतर निरम्याची क्वांटिटी टाकली 2, त्याची प्राइस टाकली मी 14 रुपये, तर ऑटोमॅटिकली इथे केले 28 आले. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे बघा त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये 0 इंडेक्स नंबर मधला काय स्टोअर झालाय, निरमा झालाय. बरोबर, त्यानंतर मी इथे दुसरा प्रोडक्ट भरतो साखर, त्याची आपल्याला 2 किलोच पाहिजे आणि 1 किलोची प्राइस आहे 46 रुपये, तर 92 रुपये ऑटोमॅटिकली इथे शो झाले. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय, जो डेटा नावाचा व्हेरिएबल होता त्यामध्ये आता बघा साखर पण आहे आणि निरमा पण आहे. सपोज मी अजून भरले ऑइल, त्यानंतर त्याची प्राइस आहे, क्वांटिटी आपल्याला पाहिजे 5 किलो, त्याची प्राइस आहे 99 रुपीज, तर इथे आले 495 रुपये.
जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे बघा त्या ॲरे व्हेरिएबल मध्ये निरमा पण आहे, त्यानंतर साखर पण आहे आणि इथे ऑइल पण आहे. समजलं काय केलं आपण? स्प्रेड ऑपरेटरनी काय करतो की जसे आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी व्हॅल्यू भरणार आणि प्लस बटनावर क्लिक करणार तर त्या ॲरे मध्ये एक ऑब्जेक्ट काय होणार तिथे इन्सर्ट होणार. ओके, ठीक आहे. ह्या प्रकारे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे लास्ट लेक्चर मध्ये पण. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये नव्हतं घेतलं, जवळपास गुरुवारी शुक्रवारी घेतलं होतं. ओके, आता आपण इथे डेटा काय केलाय, स्टोअर केलाय. फक्त ह्या डेटाला आता प्रिंट करायची. काय करायची? प्रिंट करायची. समजलंय ना? ह्या डेटाला काय करायची? प्रिंट करायची. मग हा डेटा कशात स्टोअर आहे? एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. मग आपल्याला माहित आहे की रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला एखाद्या ॲरे मधून डेटा प्रिंट करायचा असेल तर आपण कशाचा यूज करतो? अरे कशाचा यूज करतो? मॅप फंक्शनचा, बरोबर ना? मग डेटा आपल्याला कशात आहे? आता सध्या डेटा कशात आहे? करंट डेटा आहे आपल्या ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग मी काय करतो, इथे खाली आलो टेबलच्या खाली आणि इथे मी काय करतो, एक कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि त्याच्या आतमध्ये मी सांगतो आम्हाला डेटा नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्या आतून आम्हाला डेटा प्रिंट करायचा आहे. त्यामुळे मी ते काय टाकला? डेटा. डेटा का टाकला? की आपल्याला ह्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे ना, त्यामुळे मी इथे डेटा टाकला. डेटा डॉट मॅप. आणि हा मॅप जो आहे तो काय एक फंक्शन आहे, त्यामुळे इथे आपल्याला टाकायला लागेल राऊंड ब्रॅकेट. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये असणार एक ॲरो फंक्शन. आणि ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात. पहिली भेटते व्हॅल्यू आणि सेकंड भेटते इंडेक्स, बरोबर? आणि जिथे आपण कर्ली ब्रॅकेट टाकतो तिथे आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये राऊंड ब्रॅकेट टाकायचं. त्यानंतर मी इथे काय केला, फिगमेंटेशन टॅग घेतला आणि फिगमेंटेशनच्या टॅगच्या आतमध्ये किंवा फिगमेंटच्या फक्त एक H1 घेतला आणि त्या H1 च्या आतमध्ये मी सांगतो तू काय कर, इंडेक्स नंबर प्रिंट कर. जसं मी याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं, जसं मी प्रोडक्ट नेम भरला एखादा, क्वांटिटी टाकली 1, त्याची प्राइस टाकली मी 20 रुपये आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे काय झालं, एक इंडेक्स नंबर प्रिंट झालाय. ठीक आहे, मला H1 मध्ये नाही करायची प्रिंट, मला करायची एका TR मध्ये. त्यासाठी मी इथे काय घेतला, त्या टेबलच्या आतमध्येच आपण मॅप फिरवतो बरं का, बघा टेबलच्या आतमध्येच आहे. मग मी ते काय केलं, एक TR घेतला. काय घेतलं? एक इथे TR घेतला. TR च्या आतमध्ये काय असतो? TD असतो. आणि इथे TD घेऊन मी TD च्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज केला. आणि ह्याचं मी सांगतो व्हॅल्यूच्या आतून तू काय प्रिंट कर माहितीये? प्रोडक्ट प्रिंट कर. काय कर? आपल्याला माहितीये ना की त्या ॲरे मध्ये एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय आहे? प्रोडक्ट आहे, प्राइस आहे, क्वांटिटी आहे आणि टोटल आहे. मग मी इथे काय सांगितलंय की त्या ऑब्जेक्ट मधून तू फक्त काय प्रिंट कर? प्रोडक्ट प्रिंट कर. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे मी प्रोडक्ट नेम टाकलं निरमा, क्वांटिटी टाकली मी 3, त्याची प्राइस टाकली 12 रुपये, 36 आली. प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे काय आलंय? आलंय निरमा. जसं आपण हे प्रोडक्ट नेम प्रिंट केलंय त्याच प्रकारे आपल्याला क्वांटिटी पण प्रिंट करायची. मग मी इथे काय करतो, अजून एक TD घेतला, कर्ली ओपन केला, क्लोज केला. तू व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट कर? QTY प्रिंट कर. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा, एकदा डबल रिफ्रेश करायला लागेल. ओके, डबल मी इथे टाकलं एक प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, क्वांटिटी टाकली मी 2, प्राइस टाकली मी 100 रुपये. ठीक आहे, 200 आली. प्लस बटनावर क्लिक केलं, इथे प्रोडक्ट नेम आलंय, प्राइस आली. आता काय टाकायचे आपल्याला? क्वांटिटी आली, इथे प्राइस आणि टोटल शो करू. मग इथे आलो आतमध्ये, मॅप फंक्शनच्या आतमध्ये मी अजून एक TD घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि त्याला सांगतो व्हॅल्यूच्या आतून तू काय प्रिंट कर? प्राइस प्रिंट कर. जशी प्राइस प्रिंट केली त्याच प्रकारे तुला काय प्रिंट करायची? टोटल. जसं सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं, जसं मी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन टाकतो निरमा, क्वांटिटी टाकली मी 3, प्राइस टाकली मी 12 रुपये, 36 रुपये आली. प्लस बटनावर क्लिक केलं, झाला इथे निरमा ऍड. ठीक आहे, त्यानंतर मी इथे EBC नावाचा प्रोडक्ट ऍड करतो, त्याची क्वांटिटी टाकू आपण 2. प्लस बटनावर क्लिक केलं तर आला इथे निरमा आणि EBC.
त्यानंतर अजून एक मी प्रोडक्ट ऍड करतो, XYZ प्लस बटनावर क्लिक केलं तर निरमा पण आहे, एबीसी आहे, पण XYZ पण आहे. बट इथे काय होतंय माहितीये, इथे बघा छोटाशी एक आपल्याला बग आहे, छोटासा मिस्टेक आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी एक. जसं की मी इथे काय करतोय, एक प्रोडक्ट टाकला साखर नावाचा. आपल्याला साखर 2 किलो पाहिजे, त्याची प्राइस आहे 45 रुपये किलो. आणि जसं मी इथे प्लस बटनावर क्लिक करतोय तर तो प्रोडक्ट खाली ऍड होतोय, बट त्या इनपुट बॉक्स मध्ये साखरच राहते. तिथे काय झालं पाहिजे, तो इनपुट बॉक्स काय झाला पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे किंवा एम्प्टी झाला पाहिजे. कधी झाला पाहिजे, जेव्हा आपण ह्या प्लस बटनावर क्लिक करतो. कधी त्या बटनावर क्लिक करतो तर आपण कोडमध्ये आलो, कोडमध्ये आल्यानंतर त्या बटनाला क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल होतंय सेव्ह डेटा नावाचं. आणि तो फंक्शन काय करतोय, एक ऑब्जेक्ट बनवतोय आणि तो डेटा पास करतोय. मग आपण काय सांगू माहितीये, तू ऑब्जेक्ट बनव, ऑब्जेक्ट बनवल्यानंतर तू डेटा सेट कर, आणि डेटा सेट केल्यानंतर काय कर माहितीये, जो सेट प्रोडक्ट आहे त्या सेट प्रोडक्टला काय कर, एक एम्प्टी स्ट्रिंग पाठव. काय कर तू, एम्प्टी स्ट्रिंग पाठव. कुणाला, सेट प्रोडक्टला. त्यानंतर जसं सेट प्राइस आहे त्याला काय करतो, 0 पाठव. मग जशी सेट क्वांटिटी आहे त्याला काय पाठवतो, 0 पाठव. काय पाठव इथे, 0. म्हणजे इथे काय होणार माहितीये, आणि त्यानंतर जो काय हा सेट टोटल तर नाहीये, ओके, टोटल टाकायची गरज नाही. इथे काय होणार की आपण जसं इथे बटनावर क्लिक करतो त्या प्लस बटनावर, जसं आपण प्लस बटनावर क्लिक करतो तर सेव्ह डेटा नावाचं फंक्शन कॉल होतंय. फंक्शन कॉल झालं तर तो फंक्शन काय करतोय, एक ऑब्जेक्ट बनवतोय आणि त्या ऑब्जेक्टला कुठेतरी पाठवतोय किंवा सेव्ह करतोय. मग तुझं काम झालं, ऑब्जेक्ट बनवून झालं, त्याला पाठवलं. पाठवल्यानंतर काय करायचं, जो हा सेट प्रोडक्ट नावाचा व्हेरिएबल आहे इथे त्याला काय कर, त्यामध्ये तू एक एम्प्टी स्ट्रिंग स्टोअर कर. त्यानंतर सेट प्राइस नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये तू काय स्टोअर कर, 0 स्टोअर कर. आणि जो सेट क्वांटिटी नावाचं फंक्शन आहे तो काय करतोय, त्या क्वांटिटी नावाच्या व्हेरिएबल मध्ये 0 स्टोअर करतोय. जसं मी आउटपुट पेज ला एवढं राईट करून एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी इथे डबल तो प्रोडक्ट नेम टाकतो निरमा, प्राइस क्वांटिटी टाकली मी 12, त्याची प्राइस टाकली मी 120 रुपये, आलं इथे 1440. जसं मी प्लस बटनावर क्लिक करतोय, नाही झालं की ते फक्त टोटल 0 झालंय का, ओके. ठीक आहे, आता हे 0 का नाही झालं माहितीये तुम्हाला, ठीक आहे, का नाही झालं कुणाला सांगता येईल, नाही आयडिया, हे 0 कसं काय झालं. बरं, बाकीचे 0 नाही झाले, बाकीचे एम्प्टी नाही झाले, का नाही झाले माहितीये, की आपण काय करतो, की जेव्हा आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करतो, कोणत्या, सपोज हा प्रोडक्टचा इनपुट बॉक्स आहे, त्या प्रोडक्टच्या इनपुट बॉक्स मध्ये आपण काहीतरी टाईप केल्यानंतर किंवा काहीतरी चेंजेस करायला गेलो तर एक इव्हेंट कॉल होते ऑन चेंज नावाचा. आणि तो इव्हेंट काय करतोय, जे आपण ते इनपुट बॉक्स मध्ये टाईप केलंय ते कुणाला पाठवतोय, सेट प्रोडक्टला. आणि सेट प्रोडक्ट काय करतोय, की त्या प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. मग आपण इथे काय केलंय, सेट प्रोडक्ट नावाचा जो फंक्शन आहे त्याला आपण काय केलेलं, एक एम्प्टी स्ट्रिंग पास केली. तो एम्प्टी स्ट्रिंग घेऊन गेला कुठे, त्याने एम्प्टी स्ट्रिंग घेतली आणि ते हिथं स्टोअर केली. आणि हा प्रोडक्ट नावाचा व्हेरिएबल आहे तो काय करतो का हे इनपुट बॉक्स मध्ये, त्याचा काही रोल आहे की ते नाही. मग त्यासाठी आपण काय करणार माहितीये, की इथे एक व्हॅल्यू ऍट्रिब्यूट टाकणार आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये इथे प्रोडक्टला प्रिंट करू. तरी नाही समजत, कन्फ्युज होतंय है ना, ठीक आहे, जस्ट एकदा आपण टाकून बघू, ओके ना, ठीक आहे, ट्राय करू, फक्त झालं तर आहे, नाही तर व्हॅल नाही असतो इथं व्हॅल्यू असतो. जस्ट व्हॅल्यू मध्ये मी इथे काय टाकतो, मग क्वांटिटी नावाचं व्हेरिएबल आणि इथे प्राइस नावाचं व्हॅल्यू मध्ये प्राइस. आउटपुट पेज आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं आणि इथे मी प्रोडक्ट टाकलं निरमा,
ओके, निरमा असतो आहे ना, निरमा. त्यानंतर क्वांटिटी टाकली मी किती, 4 टाकू आपण क्वांटिटी. प्राइस टाकली मी इथे किती, 120 रुपये आहे. प्लस आली इथे. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं, आता कसं काय झिरो झाले सगळे. प्रोसेस समजली काय झालंय? ठीक आहे. नसेल समजली तुम्हाला, मला माहित आहे. क्लिक केल्यानंतर ठीक आहे, तुम्हाला लगेच नाही समजणार. ठीक आहे ना, जस्ट हे प्रोसेस नाही समजणार. तुम्ही काय करता ना, आता जो मी कोड टाईप केलाय, तुम्ही ऍज इट इज तुमच्या पीसी मध्ये टाईप करताल आणि रन झाला की म्हणता जमले आम्हाला रिॲक्ट. ठीक आहे, असं नाहीये. तुम्हाला ह्याच्या मागची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस समजली पाहिजे. आता इथे प्रोसेस काय झाली, जसं आपण ह्या प्लस बटनावर क्लिक करतो तर काय होतंय, जसं आपण या बटनावर क्लिक केलं की सेव्ह डेटा नावाचं फंक्शन कॉल होतंय. जसं हे सेव्ह डेटा नावाचं फंक्शन काय करतंय की एक ऑब्जेक्ट बनवतोय आणि त्या ऑब्जेक्टला कुठेतरी पाठवतोय. एवढं समजलंय? ठीक आहे. त्यानंतर त्या फंक्शनच्या आतमध्येच आपण काय सांगितलंय, जो सेट प्रोडक्ट नावाचा जो फंक्शन आहे त्या फंक्शनला एक एम्प्टी स्ट्रिंग पाठव. काय पाठव? एक एम्प्टी स्ट्रिंग. आणि तो एम्प्टी स्ट्रिंग घेऊन कुठे गेला, ह्या प्रोडक्ट व्हेरिएबल मध्ये. मग हा प्रोडक्ट व्हेरिएबल ह्या इनपुट बॉक्स मध्ये काही त्याचा रोल आहे का? काहीच नाहीये, त्याचा रोल काहीच नाहीये. ठीक आहे, तरी कन्फ्युज होत आहे तुम्हाला. ठीक आहे, जस्ट एकदा ट्राय करा तुम्ही. जसं तुम्ही ट्राय करताना, ठीक आहे, लगेच नका करू, अजून राहिले एक, अजून सांगतो. ओके, झाला आपला हा प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे, आता कसा झालाय तुम्हाला हे मी नेक्स्ट डेमो मध्ये सांगेल. ओके, अजून एक आपण डेमो घेणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला पॉइंट क्लिअर होईल. ओके, ठीक आहे. जसं की मी इथे टाकलं निर्मा टाकलं, क्वांटिटी टाकली मी इथे 10, त्याची प्राइस टाकली मी इथे किती, 100 रुपये. तर 1000 रुपये आली. प्लस बटनावर क्लिक केलं, तो प्रोडक्ट ऍड झाला आणि आपल्याला इथे खाली शो होते. त्यानंतर मी अजून एक प्रोडक्ट टाकला, जसं की साखर. त्याची प्राइस टाकली मी, क्वांटिटी टाकली 2 किलो, त्याची प्राइस टाकू आपण इथे 45 रुपये किलो. 90 रुपये आली. प्लस बटनावर क्लिक केलं, तो प्रोडक्ट इथे काय झाला, ऍड झाला इथे. समजतं इथे? सपोज आता मी सगळे प्रोडक्ट ऍड केले 10, 50, 50. ओके, म्हणजे 5-50 ऍड केले. पण माझं परत ठरलं की मला निर्माता नाही सांगितला घरच्यांनी, निर्माता आणायला नाही सांगितला. मग त्या बिल मधून मी तो निर्मा रिमूव्ह कसा करणार? बरोबर ना? तर काय करणार सर, तुम्ही काय करा, एकदा पेज रिफ्रेश करा, तर सगळं रिमूव्ह होईल. असं तर पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, पण तो राईट वे नाही आहे ना. मग आपण काय करू की एक लास्ट मध्ये ऍक्शन नावाचा जो कॉलम आहे त्यामध्ये आपण बटन ऍड करू. जसं की वरती आपण एक प्लस बटन ऍड केलंय, त्याच प्रकारे आपण इथे क्रॉस बटन ऍड करू. जसं की क्रॉस बटन ऍड करण्यासाठी मी काय करतो, जिथे आपण हा डेटा प्रिंट केलाय डायनॅमिकली, तिथे मी काय करतो, एक टीडी घेतला आणि त्या टीडीच्या आतमध्ये एक बटन घेतो आणि त्या बटनला आपण सांगू शॉर्टकट मध्ये एक्स देऊन टाकू. चालेल ना? ठीक आहे, ऍडजस्ट करू आपण काम फक्त आजचे दिवस. जसं मी प्लस एकदा रिफ्रेश करतो, डबल एकदा मी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन फिल करतो. क्वांटिटी टाकली मी इथे 6, प्राइस टाकली मी इथे 10 रुपये, 60 रुपये आली. प्लस बटन क्लिक केलं, आलं इथे क्रॉसचं बटन. तुम्हाला अजून एक वे सांगतो मी. आता जिथे आहे क्रॉसचं बटन जागी आपण एक्स टाकलाय, तिथे तुम्ही प्रॉपर क्रॉसचं बटन टाकू शकता. कसं टाकायचं माहितीये? आता तुम्हाला सर्वांना HTML माहितीये. मग HTML मध्ये तुम्ही Node.js मध्ये पण ट्राय केलं असेल, मला माहित नाही ट्राय केलंय का नाही. पण HTML मध्ये काही एंटिटी असतात. काय असतात? एंटिटी. ठीक आहे, जस्ट मी इथे सर्च करतो HTML एंटिटी. इथे मी काय सर्च केलंय, HTML एंटिटी सर्च केलंय. ठीक आहे, जस्ट तुम्हाला आठवणार आहे तुम्ही यूज केलंय एंटिटी, फक्त तुम्हाला नाव माहित नसते. तर तुम्ही असं काहीतरी राईट केलं होतं नवीन HTML शिकताना. सरने असं काहीतरी दिलं होतं हॅश स्पेस देण्यासाठी, राईट? त्याला काय म्हणतात? HTML एंटिटी म्हणतात. काय म्हणतात त्याला? HTML एंटिटी. जसं की तुम्ही स्पेस देण्यासाठी हाच आहे सेम, ठीक आहे, नो ब्रेकिंग स्पेस, आणि तुम्ही हाच ट्राय करत होता, राईट? ओके, मग त्याच प्रकारे आपल्याला असा सिम्बॉल द्यायचा असेल तर त्याची एंटिटी काय आपल्याला कशाचा पाहिजे? क्रॉसचा पाहिजे, बरोबर ना? ठीक आहे, आय थिंक मी ट्राय करतो, मला आठवतंय की नाही. ठीक आहे, मी एकदा बघतो ट्राय करून. काय आहे त्यासाठी? @हॅश, हॅश @ आहे. अरे काय आहे?
जस्ट आपण ट्राय करू. @# 10,005 असं माझा अंदाज आय थिंक हे असेल. ओके, मला पण कन्फर्म माहित नाही, चेक करू एकदा आपण. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, मी प्रोडक्ट नेम टाकलं निरमा, त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 2, प्राइस टाकली मी इथे, अरे जास्त झाली ना, 100,000 झाली का? ओके 100. प्लस बटनावर क्लिक केलं तर आला इथे क्रॉस बटन. जस्ट एंटिटी थे HTML चे काय येतं, एंटिटी. जसं की तुम्ही प्रोजेक्ट मध्ये गेलात की तुम्हाला तिथे रुपीजचं आयकॉन लागतं आणि तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या कीबोर्ड मध्ये रुपीजचं आयकॉन आहे का तिथे? नाहीये. मग नाही सापडलं तर तुम्ही काय करणार, तिथे यूज HTML एंटिटी यूज करायची. ठीक आहे, जे लागते सगळे ते एंटिटी, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट गुगलला यायचं, ध्यानात ठेवायची गरज नाही. ओके, मला आता ध्यानात नव्हतं काय राईट करतात, जस्ट जास्त यूज करू करू माझ्या ध्यानात राहिलंय. पण तुम्हाला नाही आठवला तर गुगलला यायचं, गुगलला सर्च करायचं. सपोज मला रुपीजचा लागतंय तर मी इथे काय सर्च करणार, HTML एंटिटी रुपी. जसं मी ते एंटर बटनावर क्लिक केलं तर आले तिथे एंटिटी वरच दिसतात मला. जस्ट वेबसाईट मध्ये गेलो तर तिथे अजून मला भेटतील. ठीक आहे, तो वेगळा पार्ट झाला. तर अजून एक प्रोडक्ट भरला मी, साखर, क्वांटिटी टाकली मी 10 रुपये, प्राइस टाकली मी इथे 100 रुपये, प्लस बटनावर क्लिक केलं, तो प्रोडक्ट ऍड झाला. आणि जसं मी क्रॉस बटनावर क्लिक करणार तर तो प्रोडक्ट काय होणार, इथे रिमूव्ह होणार. समजलाय फंडा काय करायची? फक्त